शिवस्मारकाच्या नावे खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा. माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा धुळे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ. भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे निवडणुकीत जैन समाजाची भूमिका याविषयी पुस्तिकेचं आमदार अग्रवालांच्या हस्ते प्रकाशन. आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शव्वाल अन्सारी अमीन पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. धुळे शहरातील मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आमचा विरोध नसून आमचा विरोध केवळ जागा हडपण्याला आहे. स्मारकाच्या आड 3588 चौरस फूट जागा हडपून आपले धंदे चालू ठेवण्याचं कुटील कारस्थान उघडं पाडल्याने त्यांचा जळफळाट झाला आहे. छत्रपतींच्या स्मारकासंदर्भात न्यायालयात बोगस, खोटी आणि लबाडीची प्रतिज्ञापत्रे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्याची खळबळजनक माहिती धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध हा विरोधकांचा दृष्ट प्रचार आहे. आमचा स्मारकाला विरोध नाही. आम्ही स्वतः शिवस्मारक बांधलंय. छत्रपतींच्या जीवनावर पुस्तक लिहिलंय. आमचा पुतळ्याला विरोध नाही. 10 पुतळे उभे करा, परंतु स्मारकाच्या आडून 3500 चौरस फूट जागा हडप करण्याचा इरादा आम्ही सफल होऊ देणार नाही. न्यायालयात स्मारकाच्या जागी प्रकरणी बोगस, खोटी आणि लबाडीची प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली आहेत. अशा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे मी परवानगी मागितली आहे. तसेच अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी 1,24,00,000 रुपये वसुली का करण्यात येऊ नये, तसेच तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, तत्कालीन मनपा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, प्रथम महापौर भगवान करंकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, तेजस घोटे आदी मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरामध्ये 1962 साली उभा केलेला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. ती जागा अग्रवाल कुटुंबाची आहे आणि महापालिकेने त्या जागेवर पहिल्या जागी 87 वर आम्ही बांधतोय, नुसता 87. आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती 32-85 वर बांधतोय. भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं 332-86 वर बांधतायत आणि आता ॲफिडेव्हिट केले हायकोर्टामध्ये की आम्ही 32-87 वर बांधतोय. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या पुतळ्याबद्दल निश्चित जागा कुठली हे माननीय न्यायालयाने विचारलं, सप्टेंबर सांगायला सांगितलं. ते खुलं सांगता तुम्ही. धुळ्याच्या एसपीने जर कहल केला, त्याला विचारलं शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यामुळे अडथळा होईल का, तर त्याने सांगितलं ते शाहू चित्र मंदिरमध्ये तो पुतळा उभा होतोय, चारी बाजूने त्याला भिंती आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा प्रश्न नाही. त्या कोण सारे असे मूर्ख लोकांना IPS केले काय, त्याला शिवाजी महाराज कळत नाही, शाहू महाराज कळत नाही काय. हा सगळा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्रात श्रद्धेला जर तडा देण्याचं काम आहे आणि मी याविरुद्ध आज राज्याचे मुख्य सचिव, केंद्र सरकारचे पर्सनल डिपार्टमेंट, त्यानंतर गृह सचिव आणि अन्य सचिवांना नोटिसा दिलेल्या आहेत. हे
या तुमच्या अधिकाऱ्यांना खोटे ॲफिडेव्हिट केले, फसवणूक केली, याविरुद्ध आम्हाला तुम्ही भारतीय नागरिक संहितेच्या 218व्या कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्या. त्याने दिली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या, जबाबदारीने काम करणाऱ्या पक्षाचं नाव काँग्रेस आहे. दुर्दैवानं आज भाजपा आपला विरोधी पक्ष आहे. काँग्रेसनेच नेहमी संविधानाचं पालन केलं आहे, संविधानाचा विचार रुजविण्याचं काम केलं आहे. मात्र भारतीय जनता पार्टी तोडाफोडा आणि राज्य करा असं म्हणते. त्यांनी जाती धर्मामध्ये द्वेष पसरविला, भांडणे लावली असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धुळ्यात केला. धुळे शहरातील काँग्रेस भवनसमोर मंगळवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या धुळे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष साबीर शेख, जावेद फारुकी, धनंजय चौधरी, भरत टाकेकर, रमेश कहांडोळे, भाई नगराळे, मुजफ्फर हुसेन, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, गुलाब कोतेकर, मुकुंदराव कोळवले, विलास पाटील, प्रमोद सिसोदे, दरबार सिंगिरासे, आलोक रघुवंशी, राजेंद्र खैरनार तसेच उबाटा शिवसेनेच्या शुभांगी पाटील, अतुल सोनवणे, प्रथम महापौर भगवान करंकाळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रणजितराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. पालिका का चुनाव था, नगर पालिका के चुनाव में मैंने देवेंद्र फडणवीस को बोला कि ये जल्लाद है, तो उसके लोगों को बहुत बड़ा गुस्सा आया. तो मैंने कारण भी उनको बोला, जल्लाद का काम क्या होता है, किसी को फांसी देना है, जल्लाद का काम है. देवेंद्र फडणवीस आज फांसी दे रहे हैं. किसको फांसी दे रहे हैं? तो गणतंत्र, लोकतंत्र, हमारी सभ्यता, हमारी संस्कृति जो है उसको फांसी देने का काम देवेंद्र फडणवीस कर रहे हैं. मैंने उनको गजनी भी कहा. गजनी कौन है? तो एक किरदार है. और गजनी का क्या रोल है? तो उसको शॉर्ट टर्म मेमोरी लॉस, वो बार बार भूल जाता है. अब इसको झूठा बोलूं कि गजनी बोलूं तो मैं तो शराफत के, क्योंकि अपनी जो शराफत है कांग्रेस वालों की, ये हमारी कमजोरी नहीं, हमारी ताकत है. मैंने शराफत के साथ उनको गजनी बोला. गजनी क्यों बोला? तो भूल जाते. उन्होंने क्या बोला? सबसे पहले आमदार होने के पहले तो उन्होंने बोला कि जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. भूल गए, शादी भी कर ली, बच्चे भी उनको हो गए. और क्या बोला उन्होंने? बहुत लंबी लिस्ट है, फेयर लिस्ट है. एक दिन ऐसा ही बोला उन्होंने कि राष्ट्रवादी सोबत युती नहीं नहीं नहीं. अब राष्ट्रवादी उनके सत्ता का एक दल है. एक उनके उप मुख्यमंत्री अजित पवार, उनके जाने से उन्होंने कहा की अजित पवार यांना आम्ही कधी माफ करणार नाही, त्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. निवडून आल्यानंतर निवडणुकीत पण पाण्याचा प्रश्न हा अनेक मतदारांनी सांगितला की 8 दिवसातून धुळ्याला पाणी येतं. धुळ्याला तापी परियोजना आणि अक्कलपाडा धरणातून त्या ठिकाणी पाणी येत आहे. परंतु अक्कलपाडा धरणाचं जे काही कामकाज आहे ते 65% धरण हे भरतं आणि 35% पाणी जे आहे ते वाहून जातं. त्याच्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 35% जागेचं अधिग्रहण होणं हे अतिशय गरजेचं आहे. 200 हेक्टर जागा आणि त्यासाठी 500 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद ही आवश्यक आहे. या संदर्भात मी केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब यांना मी पत्र दिलं. त्यांच्याकडे सातत्याने मिटिंगा घेतल्या. त्यांनी देखील खाली राज्य शासनाला सांगितलं. गिरीश महाजन साहेबांकडे आम्ही मिटिंगा घेतल्या आणि त्यांनी तत्वतः 1 कोटी 10 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. आणि या अधिवेशनात सुद्धा मी CR पाटलांना भेटले. त्यांनी सांगितलं की मला केंद्राकडे प्रस्ताव त्यांना राज्याकडून पाठवायला सांगा, मी तुम्हाला यासाठी आर्थिक तरतूद करून देईन. तर हे काम पूर्ण झाल्यानंतर MIDCला पाणी मिळेल, धुळे शहराला त्या ठिकाणी 10% पाणी मिळेल त्याच्यात धरणातलं, आणि शेतकरी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी 25% पाणी वाढणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे मागील 2 वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा व येणाऱ्या निवडणुकीत जैन समाजाची भूमिका
याविषयी एक 4 पानी पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला। याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, महादू परदेशी, मायादेवी परदेशी, माजी महापौर प्रदीप करपे, जैन समाजाचे संघपती कांतीलाल चोरडिया, नंदलाल रुनवाल, महामंत्री के ताथेड, अर्चन बोरा, पत्रकार तुषार बापना, अनिल कांकरिया, सरपंच वनीगाव, दिलीप कोठारी, किशोर भंडारी, मूलचंद सिंघवी, विजय दुग्गड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी जैन प्रकोष्ठ निवडणूक कोर कमिटीचे संयोजक महेंद्र जैन यांच्यासह संपूर्ण कोर कमिटी सदस्य उपस्थित होते। समाजातील जवळपास 40-50 ज्येष्ठ सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। सदर पुस्तिकेचा आमदार अनुप अग्रवाल यांनी वाचून कौतुक केलं। तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी सुद्धा या पुस्तिकेचा जैन समाजात घरोघरी वाटप झाल्यानंतर पक्षाला नक्कीच फायदा होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला। भाजपा जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून शहरात जेबी रोडवर सामाजिक बांधिलकी या नात्याने 24 तास 365 दिवसांची पानपोई सुरू करण्यात आली आहे। तसेच सामाजिक सहायता सेवा संघ स्थापन करून दुधेडी या हायस्कूलमधील 75 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन एक आदर्श घडविला आहे। या व अजून 2 वर्षात केलेल्या सर्व कार्याचा गुणगौरव आणि फोटोग्राफ्स या 4 पानी पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाचा विजय असो। भारतीय जनता पक्षाचा विजय असो। अनुप भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विकास का पहिया अनुप भैया। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील काँग्रेस भवन समोर मंगळवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या धुळे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, उमेर अन्सारी, पत्रकार अझहर पठाण, परवेश शेख, अभय पाटील, समाजवादी पार्टीचे अमीन पटेल, MIMचे गनी डॉलर, गुफरान आजी, डॉक्टर कुरेश शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। याप्रसंगी त्यांचं हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षात स्वागत करून सत्कार केला। यामुळे काँग्रेसला निश्चितच बळ मिळालं आहे अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष साबीर शेख, जावेद फारुकी, धनंजय चौधरी, भरत टाकेकर, रमेश काहंडोळे, बाई नगराळे, मुजफ्फर हुसेन, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, गुलाब कोतेकर, मुकुंदराव कोळवले, विलास पाटील, प्रमोद सिसोदे, दरबार सिंगिरासे, आलोक रघुवंशी, राजेंद्र खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते। आज धुलिया शहर में साबिर सेठ, हर्षवर्धन साहब और शोभाताई इनके हाथों मैं कांग्रेस में प्रवेश हुआ हूँ। जिस तरह से 25 साल से मैं समाजवादी में काम कर रहा था, उसी तरह से जमीन पे रहकर जनता का काम करूँगा और हमको 4 लोगों को वार्ड नंबर 14 से टिकट देने का वादा किया है। मेरे साथ में डॉक्टर कुरेश, गुफरान भाई और बबलू सैयद, ये लोग वार्ड नंबर 14 से इलेक्शन लड़ने वाले हैं। जो राहुल गांधी आज देश में पूरे धार्मिक लोगों को, पूरे इंसानियत को लेके चल रहे हैं, हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सबको लेके चल रहे हैं। जिस तरह से लोकसभा में राहुल गांधी आज लड़ रहे हैं देश की जनता के लिए, उनको देखते हुए आज मैं कांग्रेस पक्ष में प्रवेश हुआ हूँ। और धुलिया शहर की जो हालत बीजेपी सरकार ने की है, उसके लिए हम 4 आए, 2 आए, 3 आए या ना आए, वो अल्लाह की बात है, मगर हम धुलिया शहर की जनता के लिए लड़ते हैं और लड़ते रहेंगे। ये हमारा वादा है, कांग्रेस पक्ष में भी लड़ेंगे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।